भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे त्यांना जाऊन भेटायचे। साधं या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर निमंत्रण तर सोडा, पण गाठीभेटी पण कुठेतरी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून एका बाजूला कदाचित प्रेशर टॅक्टिक्स असेल किंवा दुसऱ्या बाजूला की आता कोणीच काय विचारत नाही तर आम्ही आमच्या बळावरती का लढू नये अशातला प्रश्न किंवा त्यांचा मानस असावा। नेमका याचा फटका बसेल की फायदा होईल किंवा महायुतीला फायदा होईल किंवा महाविकास आघाडीला फायदा होईल? नाही, अजिबात आम्हाला कुठच्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, कारण लोकसभेमध्ये त्यांनी तो प्रयत्न केला। विशेषतः मुंबईतल्या तमाम मराठी मतदारांना पण देखील आकर्षित करण्याची भूमिका त्यांनी घेण्याचा प्रयत्न देखील केलं, पण त्यातून काही रिझल्ट आले नाही। अर्थात काही मतं त्यांना मिळालेली हे आम्ही नाकारू पण शकणार नाही, पण काय फार मोठा निवडून येणाऱ्यासारखा इम्पॅक्ट ते कुठेही दुर्दैवाने मुंबई किंवा MMR रिजनमध्ये ते करू शकलेले नाही आहे। MMR रिजनमध्ये महायुतीचे जे उमेदवार निवडून आले ते स्वबळ त्यांची वेगळी ताकद असावी किंवा त्याचं वेगळं गणित असावी किंवा तिकडचा वेगळा मतदार जो असेल त्यांच्यामुळे ते असू शकतो, पण तो MNSचा कुठेही इम्पॅक्ट हे आपल्याला पाहायला मिळालेलं नसल्यामुळेच महाविकास आघाडीला काही त्याचा फरक पडत नाही किंवा काही त्याच्या प्रमाणावरती नुकसान होणार नाही। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचा आता सूर बदलताना पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजना असेल किंवा भाऊ योजना असेल, खड्डे भरायला मुंबईत पैसे नाहीत, मग यासाठी कुठून पैसे आणणार असा एक प्रश्न उपस्थित केलाय। आता लाडके खड्डे असं पण देखील एक शीर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये लोक आता करायला लागलेले। त्याचा अर्थच असा आहे की मूलभूत प्रश्नापासून बगल देऊन एका प्रकारे हे मतदारांना आमिष दाखवणं किंबहुना मतदारांना अप्रत्यक्ष विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे का, अशी भूमिका पण देखील अनेक स्तरावरती येत आहेत। परंतु मतदार हा सुज्ञ, कारण आपल्याला माहीत आहे की अवघ्या 3-4 महिन्यामध्येच ह्यांचा पोल हे आता उघडत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। काल मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं हे मी सांगून काय सांगायची गरज नाही आहे। म्हणजे त्यांनीच त्यांच्या मंत्र्यांना ज्यावेळी निधी नाही तर ही निधी आणू कुठनं आणू, काय चोऱ्या करून आणू का किंवा जमिनी विकून आणू का, असं ज्यावेळी ते मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना बोलत आहेत याचा अर्थच असा आहे की ही योजना जास्त दिवस काय ते टिकू शकणार नाही, आणि टिकवली तर मूलभूत जे प्रश्न आहेत मग मुंबईतले असेल किंवा शेतकऱ्यांचे असेल किंवा कष्टकरी असेल कामगारांचे असेल यापासून ते लांब जाताना हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचा फटका हा निश्चितपणे त्यांना बसणार आहे आणि त्याचा आवाज म्हणून घेऊन आम्ही निश्चितपणे लोकांची बाजू घेऊन मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू। काल रात्रीपासून मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस आहे, काही सखोल ठिकाणी पाणी भरलेलं पाहायला भेटत आहे। दरवेळीप्रमाणे याही पालिकेचे दावे फोड ठरलेले आहेत, मात्र हिंदमाता असेल किंवा भारतमाता असेल या ठिकाणी पाणी भरलेलं नाही आहे। पण नेमका तो प्रकल्प मुंबईत इतर ठिकाणी का राबवण्यात आला नाही? आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये आणि राज्यामध्ये आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी जे लो एरिया पॉईंट्स आहे हे आयडेंटिफाय करून घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधीची तरतूद करून ड्रेनेज लाईन आपण टाकण्याचं काम केलं, आणि म्हणून तुम्ही जे नेहमी भरणारे जे पॉईंट्स आहेत ते यावेळी भरलेले नाही आहे। परंतु 2 वर्ष झाली हे पॉईंट सोडून ते वेगळ्याच पॉईंटवरती चाललेले आहेत। 2-2 पालकमंत्री महानगरपालिकेच्या जाऊन कार्यालयामध्ये बसतात, पण सर्वसाधारण असलेल्या मुंबईकरांच्या हालच्या सोडवण्यासाठी पण आज दुर्दैवाने कुठेतरी मुंबईमध्ये दिसत नाही आहे। कुठे गेलेत पालकमंत्री? का नाही ते लोकांच्या समोर येतात? का नाही सांगत की ही निधी का त्यांनी दिली गेली नाही? याचा अर्थच असा आहे की यांना फक्त मलिदा खायचं आहे, महानगरपालिका संपवायची। हीच परिस्थिती पुण्यामध्ये पण तसंच आहे। पुण्यामध्ये पण मोठा नदीचा मोठ्या रिव्हरफ्रंटच्यासाठी कोटीवधी रुपये खर्च केले गेले। त्यावेळी आदित्यजी स्वतः त्यांनी पुढे येऊन सांगितलं होतं की ही तुम्ही जी मुळा नदी आहे त्याचा तुम्ही एका प्रकारे रिव्हरफ्रंटमध्ये सुशोभीकरण करता, पण त्याचा पूर्ण असलेला गाळा जो आहे किंबहुना असलेला जो पूर्ण एरिया आहे तो कमी होत चाललेला आहे, आणि भरणी घालून घेऊन तुम्ही त्याला वाट देत नाही आहे, आणि त्याचे दुष्परिणाम आज पुण्यामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतात। मराठी व मराठी वाद आणि प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चाललेलं दिसतंय। मराठी उमेदवार नको अशी जाहिरात आर्या गोल्डची होती, याबद्दल आपली भूमिका काय? आपल्याकडनं पत्र पण देण्यात आलेलं आहे। आम्ही पत्र पण दिलं, त्याचा निषेध पण केलं, आणि त्याला ज्यावेळी आली त्यावेळी त्याला इचका पण दाखवण्याचं काम केलं, आणि त्याला माफी मागण्यास पण भाग पाडलेला आहे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अडकवण्यासाठी दबाव आणण्यात आला अनिल देशमुख यांच्यावरती। या संदर्भात त्यांनी पुरावे द्यावे, रिकामा पेनड्राईव्ह दाखवू नये असं चित्रावाग यांनी म्हटलेलं आहे। तुमचं यावर प्रतिक्रिया? वैयक्तिक मला असं वाटते की असे काही जी लोक ज्यावेळी असे प्रश्न विचारतात त्या प्रश्नावरती आम्ही उत्तर देणं हे काही संयुक्त होणार नाही, आणि मला असं वाटते त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही। संजय राऊत साहेबांनी यांनी या बाबतीतला सुस्पष्ट त्यांचा झालेला जो संवाद आहे तो सांगितलेला, आणि ह्या दोघांमधला संवाद आहे।
एकंदरीत आरोप पण असा होतो की श्याम मानव यांना समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वक्तव्य करण्यास सांगितलं असल्याचा आरोप आहे. बावनकुळे करतात 28 जणांची अजिबात नियुक्ती नाही. करण्यासाठी. श्याम मानव हे नेहमी कुठचंही शासन असला तरी देखील अंधश्रद्धासाठी सातत्याने पोटतिडकीने बोलणारे हे मी स्वतः बघितलेले आहेत. म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण त्यांनी हा ज्यावेळी कायदा आणला तर सडून टीका करण्याची भूमिका होती आणि सरकारला भाग पडला हा कायदा आणण्यासाठी. आज समजा जर ते सरकारवर टीका करायचं तर एवढं झोंबण्याची काही गरज नव्हती, कारण ते एक सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत आणि निस्वार्थी रीतीने काम करण्याची भूमिका ते घेत आहेत आणि कोणाचा पर्दाफाश करत आहेत. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यात असताना जे भोंगी जे बाबा आहेत किंवा असे साधू आहेत ते लोकांना लुटत आहेत, त्याचा पर्दाफाश करण्याची भूमिका ते घेत आहेत. मला असं वाटतं एवढ्या लवकर त्यांच्याबद्दल मत बनवणं तेही राज्याच्या प्रमुख नेत्यांनी हे मला वाटते योग्य होणार नाही. त्यातून समाज सेवेमध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक क्षेत्रातील लोकांना एका प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न होतोय का असं आमचं म्हणणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.